बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नगराध्यक्षाच्या उमेदवार सभापती सविता प्रताप उर्फ भैया माने, दुसरे उमेदवार बाळासाहेब गणपती माळी, सभापती रजिया असलम मुजावर यांचं चिन्ह, माने वहिनीचं चिन्ह आहे घड्याळ, मुजावर वहिनीचं चिन्ह आहे घड्याळ आणि बाळासाहेब वहिनीचं चिन्ह आहे कबशी. या तिन्ही चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करावं आणि कागल नगरपालिकेची आणि आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती करण्यासाठी आज आपल्या या विभागामध्ये जी आपण कोपरा सभा घेतलेली आहे त्या सभेचे प्रमुख, शाहू समूहाचे प्रमुख समरजित राजे, कागलचे ज्युनियर सरकार अखिलेश राजे, युवराज बापू या ठिकाणी उपस्थित दोन्ही उमेदवार, या भागाचे आमचे सहकारी राजू शाने देवान, अतुल मटुरे, भैयासाहेब इंगळे, किरण मुळीक, बबलू पिष्टे, आपले महाराज तानाजी पाटील, सगळ्यांची आता नावं घेत नाही कारण जेवढे नाराज होते त्यांची नाव घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तू आहेस काय? तरच विचारलं. आणि मोठ्या संख्येने उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनी आणि मित्रांनो, काल आम्ही या सभेपूर्वी आपलं सर्वांची नाराजी दूर करावी आणि आपल्याशी सुसंवाद करावा म्हणून आम्ही आलो. दोघं सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन बसलो आणि कोणत्या परिस्थितीमध्ये अनावधानानं ही चूक पुन्हा कशी झाली याचं विवेचन आम्ही केलं आणि मी स्वतः त्यांची आणि आपली सर्वांची माफी मागितली. कारण ज्यावेळा आघाडी आणि युती होते त्यापैकी अशा प्रकारच्या घटना घडतात. एका गटाचा आपल्या कार्यकर्त्याशी आग्रह असतो, दुसऱ्या गटाचा आपल्या कार्यकर्त्याशी आग्रह असतो आणि नेमकं गेल्या वेळा जे घडलं तेच आमच्या हातून घडलं. वास्तविक एवढा मोठा भाग त्याला आम्ही दोन्ही वेळेला प्रतिनिधित्व देऊ शकलो नाही आणि ज्यावेळी ही चूक लक्षात आली त्यावेळी वेळ निघून गेलेली होती. आपण सर्वजण मोठ्या मनाचे आहात. काल तर आम्हाला त्यांनी सगळ्यांनी मनापासून माफ केलं होतं. उदूक किरण मुळकाने आणि पुन्हा विषय करून काढला. ठीक आहे, त्यांनी सगळ्यांच्या वतीनं आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. आता निवडणुका ज्यावेळा होतील तेव्हा नगरसेवक निवडून आल्यानंतर त्याबद्दल तर चर्चा करता येईल. परंतु मी त्याला शब्द देतो, कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुम्हाला सामावून घेऊन अनंत रोटूला वजा करून कुठलेही राजकारण आम्ही करणार नाही. त्याला शब्द आम्ही तुम्हाला मी आणि राजेसाहेबांची युती झाली ज्याचा उल्लेख त्यांनी केला. हे खरं आहे की 11-12 वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर मुख्यमंत्री महोदयांच्या मध्यस्थीने आम्ही एकत्र आलो. ज्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला की हे काय पहिल्यांदा या तालुक्यात घडलं नाही. तर या 11 वर्षामध्ये संघर्ष तर कसा झाला
निवडणुकीमध्ये एकमेकाच्या विरोधी टोकाची भाषणं झाली, भांडणं झाली, कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला, अनेक कटू प्रसंग घडले. परंतु या पार्श्वभूमीवर या कागद शहराच्या आणि तालुक्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या भल्यासाठी एकत्र येण्याची भूमिका ज्यावेळेला आम्ही घेतली त्यावेळेला आम्ही जनतेची माफी मागितली. कारण सारखा संघर्ष हा काय परवडणारा नव्हता. विकासाला खीळ घालणारा, एकमेकात द्वेष पसरवणारा हा संघर्ष किती दिवस करायचा हाही प्रश्न आमच्या समोर होता. आणि मला वाटतं आता हा संघर्ष संपल्यानंतर आता तो किती लोकांना मानवला, किती लोकांना मानवला नाही या उत्तरामध्ये मी काय जाणार नाही. कारण ज्यांना हा संघर्षच संपू नये, राजकारण असं झाल्याशिवाय आपला फायदाच होणार नाही असा एक मानणारा वर्ग आहे. आणि अनेक वर्ष संघर्ष करून ही एकत्र कशी येत आहेत याबद्दलचा नाराज असणाराही वर्गही आहे. परंतु ज्याचा उल्लेख राजेसाहेबांनी केला, मंडलिक साहेबांचा असेल, राजेसाहेबांचं, विक्रमशिव राजेंचं असेल, असा अनेक वर्षाचा संघर्ष करून ते एकत्र आलेले होते आणि शेवटच्या श्वासापर्यंत एकत्र राहिलेले होते. आता एकत्र आम्ही आलेलो आहोत एकत्र राहण्यासाठी. आणि या तालुक्याच्या आणि या शहराच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की आपण हातात घालून काम करूया. या विभागाचा, या तालुक्याचा, या शहराचा विकास करण्यासाठी भरभरून तुम्ही आपण साथ द्यावी, तुम्हाला आशीर्वाद द्यावा अशी विनंती मी या निमित्ताने करणार आहे. बदलून 9 वर्षापूर्वी ज्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला आपल्याला प्रतिनिधित्व मिळालेलं नव्हतं. परंतु किरण तुमची समजूत काढण्यासाठी नाही, परंतु आपल्या विभागाचे सगळे प्रश्न सोडण्यासाठी प्रामुख्यानं पुढाकार मी घेतला. आपल्या विभागाचे नगरसेवकांनी घेतला, भैयासाहेब मानेंनी पुढाकार घेतला. आणि काल त्याचा उल्लेख केला, अनेक प्रश्न. कारण आपला जुना लेआउट होता, हा काय टाउन प्लॅनिंगनं लेआउट मंजूर केला नव्हता, त्यामुळे रस्ते अरुंद होते, गटर्सला जागा नाही, देवालय बांधायला जागा सुद्धा विकत घ्यावी लागली, पाण्याची टाकी बांधायला जागा नाही. पंचायत समितीचा सभापती असताना पहिला बोर इथं मी मारला. राजीव शांतीवानाचे कुठली तरी मंडळ होतं, त्याला ते चालवायला दिलं. हा सगळा इतिहास डोळ्यासमोर तोडून जात असताना मी सांगितलं की मग आता जुना आनंद रोटो आणि नवीन आता झालेला लेआउट यामध्ये किती फरक आहे. तिथे रस्ते बघा, तिथे ओपन स्पेस बघा, किती विकास आपण तिकडे केलाय बघा. म्हणून राजेसाहेबांनी ज्या 2 गोष्टी सांगितल्या की आपल्या विभागाचे प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी आपण 2 जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे बैठकाही लावलेल्या होत्या. आता निवडणूक झाल्याबरोबर पुन्हा आम्ही दोघंही बैठक घेऊ. आपलं स्वतःचं प्रॉपर्टी कार्ड जे आनंद रोडच राहिलेलं आहे तो मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि कुठल्या ओपन स्पेसमध्ये आपण दाखवाल त्या ओपन स्पेसमध्ये तुम्हाला सांस्कृतिक हॉल बांधून देण्याची घोषणा आजच आम्ही दोघं करतो. आपले आणि कुठे रस्ते राहिले असतील, आपल्या गटर्स काय राहिल्या असतील, आपली काय आरोग्याच्या सुविधा राहिल्या असतील, कुठे दिवाबत्ती राहिली असेल ती पूर्ण करून देण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करू. म्हणून आपल्याला माहिती आहे की या विकास कामाबरोबर आपण गोरगरिबांनी सामान्यांचे अनेक प्रश्न सोडण्यामध्ये आम्ही दोघांनी फार मोठा सहभाग घेतलेला. मग संजय गांधी योजना असेल, बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अनेक योजना राबवण्याचं काम असेल, मोफत ऑपरेशन रुग्णांचं आणि उपचार करण्याचं काम असेल, या सर्व बाबतीत घराघरात आपल्या या योजना नेण्याचं काम या माध्यमातून केलं. आणि मगाशी मी ज्या लाडक्या बहिणीचा उल्लेख केला
गेल्या वर्षी दिवाळी दसऱ्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यमंत्री ह्यामुळे माझा घोटाळा झाला. त्यावेळेला आम्ही 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला आणि दिवाळी दसऱ्याच्या दरम्यान आईला 7,500 आणि मुलीला 7,500 15,000 घरात आल्याबरोबर दसरा आणि दिवाळी इतकी मोठ्या प्रमाणात झाली की पात्राला नवऱ्याकडे पैसेच मागायची पाहिजे नाही. आणि गेले वर्षभर 43,000 कोटी रुपये खर्च करून आपण ही योजना आता राबवलेली आहे आणि आम्ही वचन दिलेलं आहे की 2100 रुपये आम्ही देणार. 2 तारखेला आमच्या घड्याळ आणि कपशीच्या चिन्हासमोरचं बटन तुम्ही दाबायचं कटाकट 2100 रुपये आम्ही दिल्याशिवाय लाडक्या बहिणीला राहणार नाही असं वचन आम्ही दिले ते पूर्ण करणार. नरेंद्र मोदी साहेबांनी 2029 पर्यंत तांदूळ आणि गहू मोफत द्यायचं ठरवलं. त्याची अंमलबजावणी सुरू आहे आणि ते या पुढच्याही काळामध्ये सुरू राहणार आहे. म्हणजे गोरगरिबांनी सामान्य माणसाची जेवढ्या योजना असतील ते राबवण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. याही वेळेला आपल्या या विकासाबरोबर असे सगळे प्रश्न सोडण्यासाठी आणि तुम्हाला कुठली संकट आलं, तुम्हाला कुठली अडचण आली तर धावून येण्यासाठी पुन्हा एकदा ही युती आमची झाली आहे ती बळकट करावी आणि येणाऱ्या 2 तारखेला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण मोठ्या मताधिक्याने आपल्या मनातली सगळी नाराजी दूर करू. आम्ही आता माफी मागितली आहे काल आणि आज, ती मनामध्ये घेऊन पुढच्यामध्ये तुम्हाला वजा करून राजकारण करणार नाही हे सांगितल्यामुळं आपण सर्वजण आम्हाला पाठिंबा द्याल. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.